मैदानावरील खेळ या फिल्ममध्ये 4 वर्षांची मुलं काही सामूहिक खेळ खेळत असताना आपल्याला दिसतील. ही फिल्म पाहत असताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं. ताईंची सूचना देण्याची आणि प्रोत्साहन देण्याची पद्धत पहा. जिथं मुलांना तोंडी सूचना समजणार नाहीत असं वाटतं तिथं ताई प्रत्यक्ष कृती करून दाखवतात. जास्तीत जास्त मुलांना भाग घेता यावा म्हणून ताई काय करतात ते पहा. मैदानावर मोकळ्या हवेत खेळले जाणारे सर्वच खेळ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. बालशाळेतील मुलांच्या कारक विकासासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. शारीरिक विकासाबरोबरच खेळाबद्दल सूचना ऐकून त्यांचे पालन करणे आणि फेकणे, झेलणे यासारखे खेळाविषयीचे नवे शब्द शिकणे यातून भाषिक विकासही होतो. मुलांनो, आज आपण प्राण्यांच्या चाली करायच्या आहेत. मी तुम्हाला एक एक चाल सांगणार आहे की तुम्ही या रेषेपासून त्या रेषेपर्यंत आणि तिथल्या मुलांनी त्या रेषेपासून या रेषेपर्यंत चालत यायचंय. पहिल्यांदा ही मुलं मी पाठवणार आहे. तुम्ही हत्तीची चाल करत इथून तिथपर्यंत जायचंय. हत्तीची पुढे पुढे येतेस की प्रतीक, चला हत्तीसारखं बोलून. व्हेरी गुड. थांबतो ना तस्किन तसेच टाळ्या वाजवायच्याच नाही. हत्ती दादा इकडे या मागे. अरे वा, सगळे हत्ती पोहोचले. मागे येणार आहेत. आता हत्ती दादा आलेत. आता इकडचे हे 4 उंट आहेत ना, ते त्या रेषेपर्यंत जाणार आहेत. उंट कार्तिक, उंट. 2 गट पाडल्यामुळे मुलांना आपली पाळी येण्याची फार वेळ वाट पाहावी लागत नाही. त्यामुळे त्यांचा खेळातला रस टिकून राहतो. आपापल्या वेगानुसार मुलांना अशा खेळांमध्ये भाग घेता येतो. आता तुम्ही आपल्याकडे कोण आलंय? उंट दादा आलेत. आता आपण अस्वल दादाची ऍक्शन करत तिथपर्यंत जायचंय चाल करत. व्हेरी गुड. नेहा नेहा ये. सगळ्यांनी अस्वल दादा मागे. अस्वल दादा मागे जायचं. मुलांनो, तुम्हाला बाटलीनं बॉल मारणे हा खेळ माहितीये. आज आपण तोच खेळ पुन्हा खेळणार आहे. पण एका बॉलमध्ये किती जास्त कोण बाटल्या पाडणार आहे ते मी आज बघणार आहे, बरं का. सगळ्यांना खाली वाकून बॉल मारायचंय. कोणाच्या जास्त बाटल्या पडतायत ते आज आपण बघायचे. ओके, समजल्या सूचना? विश्वजित उभं राहा बाळा. खाली वाकून बॉल मारायचंय रेषेवरून. जोरात. हे घे, खाली वाक आणि बाटलीला. व्हेरी गुड. किती बाटली पडली रे? व्हेरी गुड. विश्वजितची 1 बाटली पडली बरं का. आता सुफियान किती बाटल्या पाडतोय ते आपण बघणार आहे. खाली वाकून पुढे ये बाळा. इथे ये रेषेवर. वाकून टाक. व्हेरी गुड. अरे वा, किती पडला सुफियानच्या? 1. सगळ्यांची एकच पडतीये. व्हेरी गुड. तस्किन ये. असं नीचे करके पुढे 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 थोडी. खाली वाकून बॉल सरपटत टाकण्याची सूचना योग्य प्रकारे पाळली तर मुले यशस्वी होत होती. आज आपण बादलीत बॉल टाकणे हा खेळ खेळणार आहोत. सविताताई आणि मी तुम्हाला खेळ खेळून दाखवणार आहे. एका वेळी पळत जाऊन एकच बॉल आणून बादलीत टाकायचंय. ही सविताताईंची बादली आहे, ही माझी बादली आहे. हा, आम्ही कसं खेळतोय ते बघा. तुम्हाला नंतर हा खेळ खेळायचा आहे. 1 2 3. या खेळात सूचना जास्त होत्या, शिवाय थोड्या गुंतागुंतीच्याही होत्या. म्हणून बाईंनी स्वतः खेळून नव्या खेळाची ओळख करून दिली. समजलं सगळ्यांना? आता तुम्ही खेळणार. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्या दोघांना. आपल्या आपल्या बादलीत बॉल टाकायचे बरं का. कार्तिक खाली बस. साई सुफियान, साई सुफियान, साई. छान. दोघांना सूचना कळल्या होत्या बरं का. व्यवस्थित एका वेळी एकच बॉल आणलाय.
या फिल्ममधून आपण पुढील गोष्टी शिकलो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानावरील खेळ महत्त्वाचे असतात. खेळात मुलांना मजा वाटावी आणि आव्हानही वाटावे. खेळाच्या सूचना सोप्या, स्पष्ट आणि माफक असाव्यात. ताईंनी स्वतः मुलांबरोबर खेळावे.